हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। कसे आहात सगळेजण? मस्तच असाल अशी आशा करते। माझं गार्डनपासून करत आहे, तर हे तुम्ही झाड बघू शकता, जे की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कटिंग करून। त्याच्यामध्ये मी कटिंग केलं होतं आणि चहा पावडरचं खत वापरलं होतं। तर ते किती आता छान फुटलेलं आहे। आता हे माझ्या बाल्कनीतली रोपं बघा, जी गुलाबाची वगैरे आहेत, त्यांना पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत। एका झाडाला 2-2, 3-3 अशा कळ्या आलेल्या आहेत। तर आता त्याचे 2-4 दिवसात फुलंसुद्धा येतील। तर माझ्याकडे हे गोकर्णाचं झाड आहे, हे मी बिया लावल्या होत्या, त्याचं झाड तेवढं ते उमललेलं आहे रोप। आणि हा गवती चहा आहे, तुळशीचे 2 रोपं लावलेले आहेत मी, बेलाचं झाड आहे। तर हे बघा, व्हाईटवाला पण रोज आहे। तर आता मी गवती चहा कट करून घेते। चहामध्ये खूप छान लागतं गवती चहा, एकदमच छान फ्लेवर येतो त्याचा। तर आता मी देवपूजा वगैरे करून घेते। सकाळी देवपूजा केली की कसं मन शांत, म्हणजे घरात वातावरण छान राहतं। एक गोष्ट सांगायची विसरले, जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि मन प्रसन्न राहतं आपलं। चहा ठेवते आणि त्याच्यामध्ये गवती चहा, आलं वगैरे पण टाकून घेते। आणि आज रविवार असल्याने सगळे आज निवांत उठतात, मुलंसुद्धा लवकर उठत नाहीत, त्यामुळे आजचा दिवस असा हा निवांत चाललेला आहे। तर आज सुट्टी होती म्हणून मुलांना पण आम्ही बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन केला। आणि आम्ही काय असं दर रविवारी वगैरे जात नाही फिरायला, 15 दिवसातून किंवा महिन्यातून असं एकदा आम्ही बाहेर फिरायला जातो। तर आम्ही कुठं जाणार होतो, तर मुलांना ना शाळेतून पॅम्पलेट भेटलं होतं सर्कसचं, तर ते बघण्यासाठी आम्ही मुलांना सर्कसला घेऊन जाणार होतो। हे बघा, 11 वाजलेत तर पाऊस येत होता आणि सर्कस तुम्ही बघू जे काही त्यांचे खेळ होते ना, ते बरेच खेळ होते, त्यांनी बरेच एंटरटेनमेंट केलं। तर तुम्ही पण सर्कस एन्जॉय करा। आम्ही पण आता सर्कस एन्जॉय करतो। आणि बाहेर गेलं की संध्याकाळचा तर प्लॅन होतोच की बाहेर जेवण करून येण्याचं। तर आम्ही पूर्ण सर्कस बघून नंतर आम्ही जेवायलासुद्धा हॉटेलमध्ये बाहेर गेलो। तुम्हाला ते हॉटेलसुद्धा मी नंतर लास्टला दाखवते कोणतं हॉटेल होतं। खूप छान हॉटेल होतं, तुम्ही पण एकदा व्हिजिट करा तिथे। तर तुम्ही आता सर्कस एन्जॉय करा। हे बघा, हे जे काय ॲनिमल्स आहेत ना, ते खोटे आहेत, म्हणजे आतमध्ये माणसं आहेत आणि ते ॲनिमल्स बनून आलेले आहेत। तर हत्तीसुद्धा खोटं आहे, कारण आता रिअल प्राण्यांना, ॲनिमल्सला आपल्या म्हणजे सर्कसमध्ये अलाउड केलेलं नाही आहे त्यांनी, त्यामुळे आता ते खोटेच प्राणी आहेत।
बघा इथे मुलांना सुद्धा स्टेजवर त्यांनी बोलवून घेतलं होतं, कारण मुलांना पण एन्जॉय खूप होईल नाही का, त्यासाठी. हा माझा मुलगा आहे, माझा मुलगा सुद्धा स्टेजवर गेला होता. त्यांना उड्या मारायला लावल्या आणि नंतर त्यांचे ॲक्शन करून दाखवले की त्यांनी तो असा करत होता म्हणून. तर अशा प्रकारे सगळे पोरांचं घेतलं त्यांनी. नंतर एक लास्टला सॉन्गसुद्धा घेतलं त्यांनी आणि त्याच्यावरती डान्स केला. सगळ्यात लास्टला हे झाल्यावरती त्यांनी सांगता सुद्धा छान, खूप छान तर खूप छान वाटलं की आपल्या देशातील लोक परंपरा आपली सोडत नाहीत. जे काही लास्टला म्हणजे लास्टला कोणत्या पण ह्याची लास्टची सांगता वंदे मातरमनेच करतात किंवा आपल्या देशाला सलाम करतात. तर जेवण झाल्यावरती आम्ही आलो होतो या हॉटेलला. हे खूप छान हॉटेल आहे. ली स्टोन म्हणून या हॉटेलचं नाव आहे, रावेतला आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा विजिट करा. आणि म्हणजे पूर्ण असं आणि लाईव्ह म्युझिकसुद्धा इथे चालतं. तुम्ही हे बघू शकता हॉटेल कसं आहे सगळं. क्वांटिटीसुद्धा त्यांची भरपूर आहे आणि म्हणजे क्वांटिटी भरपूर आहे आणि त्यांची टेस्टसुद्धा खूप चांगली आहे. हे बघा आम्ही आता सगळे जेवायला इथे बसलेलो आहेत. लाईव्ह म्युझिकसुद्धा तुम्हाला मी ऐकवते, तर तुम्ही ते नक्की ऐका. आज मिले हैं कैसे भला छूटेंगे कभी मेरी बाहों में देते हैं निशान बेवफा भी क्या यार क्या हुआ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.
भूतसं भोयरागा